नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्यासमोर आहेत गणेश आठवळे. त्याचं सिलेक्शन सध्या त्याचं सिलेक्शन सध्या कर्नाटक बँकेमध्ये ॲज अ पी ओ म्हणून झालेलं आहे. आपण त्याच्याकडून एक माहिती घेऊया की बाबा त्याचा प्रवास कसा आहे, त्यांनी चालू कसं केलं, ह्याच्या आधी तो कोणत्या बँकेमध्ये जॉब करत होता, आता त्याची पोस्ट निघाली आहे तर त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. गणेश, नमस्कार. तुझ्या प्रवासाविषयी सांगशील? तू चालू कधी केलं होतंस आणि तिथून पुढे तुझा स्टडीचा फ्लो कसा राहिला आणि साऊथ इंडियन बँकेमध्ये करता करता तू ही एक्झाम कधी दिलीस याच्याबद्दल थोडीशी विद्यार्थ्यांना माहिती देशील? तर सर्वांना नमस्ते. मी गणेश आठवळे. मी उन्नती एज्युकेशनमध्ये 2019 साली जॉईन केलं होतं आणि तेव्हा क्लासेस वगैरे पूर्णपणे केले होते. नंतर 2019 मध्ये एक्झाम दिली, पण तिथं थोडं अपयश आलं आणि नंतर कोरोनामध्ये आल्यामुळं गॅप पडला होता. परत मग 2022 मध्ये मी ठरवलं की प्रिपरेशन चालू करायचं. त्या काळात सरांचं थोडं मार्गदर्शन घेतलं का पूर्णपणे प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि त्याच वर्षी माझं साऊथ इंडियन बँकमध्ये ॲज अ CSA म्हणून सिलेक्शन झालं सेम इयरला. मग नंतर परत सिलेक्शन झाल्या अभ्यासात थोडा गॅप दिला मी, पण ते लोकेशन पुणे वगैरे होतं, सॅलरी वगैरे चांगली होती. पण परत म्हणलं की आपण अजून पुढे काहीतरी करिअरचा विचार केला पाहिजे. मग 1-2 एक्झाम सुरुवातीला दिल्या, पण तिथं पण अपयश आलं. मग नंतर तर थोडा अभ्यासात मी गॅप दिला. मग 1-2 वर्षांनी परत एक्झामला प्रिपरेशन चालू केलं. सरांनी एकदा मार्गदर्शन घेतलं की कसं केलं काय पाहिजे, काय केलं पाहिजे. सरांनी तेव्हा योग्य वेळ मार्गदर्शन केलं आणि नंतर तेव्हा कर्नाटक बँकेची ऍड निघली होती ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून. त्या एक्झाम मध्ये देऊन प्रॉपर सिलेक्शन वगैरे झालं आणि आता त्यांचं एक सोलापूर ब्रांच म्हणून लोकेशन भेटलेलं आहे. तर गणेश, येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील जे मुलं आताच बँकिंगचं प्रिपरेशन करण्यासाठी स्टार्ट करत आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय कानमंत्र देऊ शकशील की ज्याच्यामुळं ते ह्या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतील? तर बघा, माझ्या अनुभवावरून जर सांगायचं झालं तर अपयश हे तुमचे एक पहिली पायरी असणार आहे. असं नाही की मी प्रिपरेशन केलं की लगेच माझं सिलेक्शन होईल, किंवा सुरुवातीला आपण क्लासेस जॉईन करतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सिम्प्लिफिकेशन एवढं सोपं आहे, पण इथंच मेन खरी तयारी चालू झालेली असते. इथं असतं की तुम्ही कमी वेळात हे गणित वगैरे सोडवायचे असतं. मग सुरुवातीला आपल्याला होतं की अरे यार मला तर जमतच नाहीये, मी टेस्ट देतोय पण माझं पर्सेंटाईल कमी येत आहे, पण तरी तुम्हाला फक्त हार्ड वर्क करत राहा. इथं असं नाही की हा हुशार आहे किंवा मी ढ म्हणून माझं तसं काही नसतं. इथं फक्त तुम्ही हार्ड वर्क करत राहायचं कंटिन्यू. एक्झाम आली नाही सिलेक्शन झालं, ठीक आहे चला परत दुसरी एक्झाम दिली, पण हे करता करता असं नाही की मी एक्झाम देतोय माझी एक्झाम निघत नाही. तुम्ही कशात कमी पडता हे तुमचं बघणं महत्वाचं आहे. म्हणजे विषय असतात 3 आपलं कॉन्ट, रिजनिंग, इंग्लिश आणि मेन्सला असतो तो GA. मग तुमच्या कॉन्ट मध्ये स्कोर किती येतो, रिजनिंग मध्ये किती येतो, इंग्लिश मध्ये ह्याचं एक प्रॉपर तुमचं कॉम्बिनेशन पाहिजे की माझा हाताखालचा विषय कोणता, मला कॉन्ट मध्ये चांगलं येतं, रिजनिंग मध्ये चांगलं येतं, इंग्लिश मध्ये कमी येतं. मग तुम्ही इंग्लिशचं प्रिपरेशन जास्त प्रमाणात केलं पाहिजे, जेणेकरून प्रिपरेशन असं करायचं की कोणती एक्झाम जरी मी दिली तरी तो एक्झाम देऊन आलेला माझं ठीक आहे यार, माझं ह्यात सिलेक्शन होऊन जाईल, ह्या लेवलचं प्रिपरेशन करायचं. आणि एक्झामला फोकस ठेवून कधीच प्रिपरेशन करायचं नाही, तर सिलेबसला फोकस ठेवायचं. कारण बँकेच्या एक्झाम जर बघाल ना तुम्ही, ऑगस्ट पासून RRB चालू होते की एक्झाम चालूच होत राहतात. मग ह्यावेळी एक विद्यार्थ्यांचं भरपूर असं होतं की एक्झाम आले की आपण प्रिपरेशन फ्रीच करत असतो, फक्त मेन्सचं अजिबात आपण प्रिपरेशन करत नाही. मग ह्या काळात कसं एक एक्झाम झाली की लगेच दुसरी दिली, दुसरी झाली की तिसरी दिली, मेन्सचा तर वेळच भेटला नाही. त्यामुळं एक्झामला कधीच फोकस ठेवून प्रिपरेशन करू नका. प्री मेन्स जस्ट सिलेबसला फोकस करा, नक्कीच तुमची एक्झाम निघून जाईल. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी जसं आपण पहिल्यापासून म्हणत असतो, त्यावर फक्त प्रयत्न करत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की गणेशचा प्रवास आज बघून बघितला. तो ॲज अ PO म्हणून आता कर्नाटक बँकेमध्ये रुजू होत आहे. आपल्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या कालावधीसाठी सुद्धा गणेश तुझी प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशी आमची सर्वांची इच्छा आहे. थँक्यू.